सध्या पीए आणि ओएसडी नेमण्यासाठी मंत्र्यांची लगबग उडालेली आहे आणि आपल्या मर्जीतल्या लोकांना या पदावर नेमणूक करून घेण्यासाठी मंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी मंत्रालयात जोरदार लॉबिंग सुद्धा सुरू झालंय। मात्र 125 नावांपैकी 16 नावांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी फुली मारलेली आहे। त्यामुळे हे 16 फिक्सर कोण असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय आणि यावरून राजकारण तापताना दिसतंय। मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींचा मुद्दा तापला। मुख्यमंत्र्यांचा 125 पैकी 16 नावांवर आक्षेप। फिक्सरची नावं सांगा, संजय राऊतांचं आवाहन। संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। नवं सरकार आलं आणि मंत्र्यांचा शपथविधी झाला की लगबग उडते ती पीए आणि ओएसडी नेमण्याची। आपल्या मर्जीतील व्यक्तींची पीए आणि ओएसडी म्हणून नियुक्ती करण्याकडे प्रत्येक मंत्र्याचा कल असतो। त्यासाठी अनेक जण मंत्र्यांकडे फिल्डिंग लावत असतात। आताही तब्बल 125 नावांचे प्रस्ताव आलेले असताना त्यातील 16 जणांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखलेली आहे। त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्यही केलं। त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत महत्त्वाची माहिती सुद्धा दिली आहे। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही। आतापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली। त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठल्या आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। हाच धागा पकडत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करत कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएनची नावं पाठवली त्या फिक्सरची नावं जाहीर करा असं आवाहनच करून टाकलं। सोबतच 13 फिक्सर हे शिंदेंच्या पक्षातले आणि उरलेले 3 हे अजित पवारांच्या पक्षाचे असल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय आणि त्याला गिरीश महाजनांनीही सडेतोड उत्तर दिलंय। आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत। माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने तर फार बरं झालं असतं। आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते। आपण सरकारमध्ये असताना आपण काय कारवाई केली त्या लोकांवर, आपण का ठेवलं त्याला तुमच्याकडे, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। एकूणच मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे यासाठी लॉबिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले। सोबतच यावरून आता राजकारण सुद्धा जोरदारपणे सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।